तुम्हाला नसेल जमत इस्त्री तर आपण विचार करायचा मला का जमत नाही, हे मी करणारच. म्हणजे माणसानं आयुष्यामध्ये जिद्दी असावं. हे कोणाकडून शिकायचं? राष्ट्रसंत गाडगेबाबांकडून. जे तुम्ही सातत्याने प्रयत्न करताल एखादी गोष्ट, महिला मंडळ, रांगोळी काढता येत नाहीये, पण ती ज्यावेळेस रोज रोज तुम्ही काढत गेला तर एक दिवस तुम्हाला सुंदर सुबक अशी रांगोळी काढता येणार आहे. माहितीये ना, 2 पैसे आपल्याला भेटाव म्हणून आपण नोकरीला जातो. तो माणूस वैतागला, मला कुठंच कस काय यशच कस काय नाही, आता मी करू काय. एक संत महात्मे होते, त्यांच्याकडे गेला, बाबा असं करा. अहो मी सगळे उद्योगधंदे करून बसलो पण मला कशातच यश नाही, मला असा काहीतरी पर्याय द्या, असा काहीतरी पर्याय द्या की मला हाताशी 4-5 पैसे भेटतील. असा विचार केला आणि साधू बाबा म्हटले, असं करतो मी, तुला एक महामंत्र देतो, एक चिठ्ठी देतो, ती चिठ्ठी तू घरी जाऊन काय करायचं, एकट्याने वाचायचं. घरी गेल्यानंतर विचार केला, सगळे झोपले, त्याने ती चिठ्ठी उघडली. चिठ्ठी उघडल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये काय होतं, लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं. ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हृदयामध्ये पोहोचलं. असे असणारे ज्ञानेशप्रिय तुकोबाराय यांचा सरळ साधा, तुम्हाला समजेल, तुम्हाला पचेल, तुम्हाला रुचेल असा उपदेशपर अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल. कार्यक्रम अतिशय त्या ठिकाणी नियोजन आयोजन अतिशय देखणं नियोजन केलंय. समस्त परिटवाडीकर असतील यांनी इतकं देखणं नियोजन केलंय. एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणं, नियोजन करणं हे सोपं आहे का? तुम्हाला आवाज येतोय ना व्यवस्थित माझा? बोलत चला, बोललं तर कीर्तन आहे की नाही, बोलत चला, आवाज येतोय ना व्यवस्थित? इतकं सुंदर नियोजन आयोजन केलंय आजच्या कार्यक्रमाला. खऱ्या अर्थानं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे हे सातत्यानं सांगणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी स्वतःचा विचार न करता जे का रंजले गांजले त्यासी अशा पद्धतीने ज्यांनी स्वतःचं जीवन समाजाकरता समर्पण केलं असे असणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. मला कौतुक करावं वाटतं. परिटवाडीकर समस्त या ठिकाणी अध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी असतील, समस्त ग्रामस्थ असतील आणि समस्त माझे पाहुणे मंडळी असतील. का तुम्ही म्हणताल ताई, का बरं असं म्हणता? तुम्ही आज प्रत्येकाने वारकरी संप्रदायाची टोपी घातली यात नवल नाही, पण त्या टोपीवरती माझ्या गाडगेबाबांचं नाव लिहिलंय यात खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. आज ज्यांनी स्वतःचा विचार न करता अनेक ठिकाणी कार्यक्रम केले मी पुण्यतिथीचे, जयंतीचे, पण आज कौतुक करावं वाटतं. आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असणं ही काळाची गरज आहे. ऐका, समस्त ग्रामस्थ असतील, इतकं सुंदर देखणं नियोजन केलंय. आणि विचार करा ना, या कार्यक्रमामध्ये ज्ञानोबाराय आले तर ज्ञानोबाराय तुम्हाला म्हणतील काय, अरे किती देखणं नियोजन केलंय. ओझर इथं गणपतीचं एवढं सुंदर या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या या ठिकाणी आता आपलं हे मारुतीचं मंदिर आहे आणि या मारुतीच्या मंदिरानंतर या ठिकाणी आपण सगळेजण आलोय, बरोबर ना? एवढं सुंदर नियोजन आयोजन सगळं केलंय. ज्ञानोबाराय जर कार्यक्रमात आले तर ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये 1 ओवी खर्च केली. महाराज ज्ञानोबाराय कार्यक्रमाचं वर्णन काय करतात ऐका. की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जे सागळी अंगनांगी. अरे ज्ञानोबाराय सुद्धा आपल्या कार्यक्रमाचं कौतुक करतात. मग विचार करा, आज आपले गाडगेबाबा आपल्या सोबत नाही, त्यांनी जर हा कार्यक्रम पाहिला तर कदाचित त्यांना सुद्धा काय होणार आहे, अभिमान वाटणार आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. विठ्ठल नियोजन अतिशय सुंदर आहे, अभंग सुंदर आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आज महाराष्ट्रभर ज्यावेळेस कीर्तनाच्या माध्यमातून जाणं होतं त्यावेळेस कौतुक वाटतं. बघा, राष्ट्रसंत गाडगेबाबा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना सातत्यानं काय केले, त्यांनी स्वतः करता जे काही कार्य करायचंय ते कधी स्वतःसाठी झटले नाहीत. त्यांनी अनेक संदेश आपल्याला दिलाय. बघा,
आपण काय परिवर्तन करतो आपल्या जीवनामध्ये? बरोबर ना? आपण फक्त कडक कपडे घातले म्हणजे आपण त्या ठिकाणी आपल्या समाजाचा अभिमान नाही बाळगणार. आचार्य अत्रे सुद्धा माझ्या गाडगे बाबांबद्दल लिहिताना बोलतात, ऐका. आचार्य अत्रे असं लिहितात, सिंहाला पाहावे वनात, ऐका बरं, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, आणि माझ्या गाडगे बाबांना बघावे कीर्तनात. दिवसाच्या उजेडामध्ये प्रत्येक गावोगावी गाडगे बाबा जायचे, प्रत्येक गावामध्ये जायचे आणि काय करायचे? हातामध्ये खराटा घ्यायचे आणि संपूर्ण गाव स्वच्छ करायचे. मला सांगा, आयुष्यामध्ये अख्खं गाव स्वच्छ केलं तर काही होणार आहे का? त्यांना कळालं की गाव स्वच्छ करून फायदा नाही, या मनातली घाण साफ करणं सुद्धा गरजेचं आहे. दिवसाच्या उजेडामध्ये संपूर्ण गाव ते स्वच्छ करायचे आणि रात्रीच्या अंधारामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या मनातली घाण साफ करण्याचं काम कुणी केलं? राष्ट्रसंत गाडगे बाबांनी केलं. आपल्याला काय माहिती आहे बाबांबद्दल? काय माहिती? आपण फक्त म्हणतो ज्यावेळेस जयंती येते, पुण्यतिथी येते, त्यावेळेस आपण म्हणतो काय? जय गोपाला, जय गाडगे बाबा, असं म्हणतो की नाही? मग कदाचित विचार करा, आपल्याला एवढा अभिमान पाहिजे. गाडगे बाबांनी नेहमी सांगितलं, आजचा अभंग काय, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा. अरे तुम्हाला शिकता आलं ना तर नका शिकू, पण तुमची लेकरं बाळ शिकवा, त्यांना आडाणी ठेवू नका. असे उपदेश करणारे कोण होते? अंधश्रद्धा बाळगू नका. एका कीर्तनामध्ये, तेव्हाची कीर्तनं जे मी चरित्र वाचलं त्याच्याबद्दल माझ्या लक्षात आलं, त्यावेळेस कीर्तनं कशी होते? असे नाही महाराज येणार बडबड करणार आणि जाणार, अशी कीर्तन होते का बाबांची? बाबांची कीर्तनं कशी होती? सवाल जवाबाची. म्हणजे मी आता कसं म्हणलं, बोला तुम्ही, बोललं तर कीर्तन, बरोबर की नाही? तर त्यावेळेस गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये गाडगे बाबा काय सांगायचे? समोर बसलेल्या माणसांना, ऐका बरं, मी तुम्हाला तुमच्यासाठी तळमळतेने सांगते, जे कार्य माझ्या गाडगे बाबांनी तळमळतेने जगाच्या कल्याणात संतांची विभूती आणि देह कष्टविती परोपकारी, कोणी एवढं तळमळतेने सांगत नाही, पण मला अभिमान वाटतो, जे कार्य माझ्या गाडगे बाबांनी केलंय तेच कार्य मरेपर्यंत मला हे करायचंय. याच्या व्यतिरिक्त करणे ती हेची करा, नरका घोरा का जाता. किती अभिमान वाटला पाहिजे आपल्याला सगळ्यांना. मी सांगत काय होते की सवाल जवाबाचा कीर्तनामध्ये एक प्रसंग होता, मी तो वाचनामध्ये आला, मी तुम्हाला सांगते. गाडगे बाबांनी प्रश्न केला समोर बसले लोकांना. बघा, अमरावती साईडची भाषा जरा वेगळी, आपल्याला जरा पचायला अवघड आहे, बरोबर ना? आपल्याला काही येत नाही, पण त्या अमरावतीच्या भाषेमध्ये गाडगे बाबा सांगताय, जन्म तिकडं झाला, भाषा तिकडची. समोर बसलेल्या माणसांना विचारलं, का रे, म्हणे देव आहे का रे? हा, देव आहे ना बाबा. लोकांनी उत्तर दिलं, देव आहे बाबा. मग का रे, देव किती आहे? बाबा देव एकच आहे. लोकांचं उत्तर काय आलं? आपुला तो देव करून घ्यावा. ऐका बरं का, मला काही एवढी अमरावतीची भाषा जमत नाही, कारण की मी अमरावतीची, तेवढं अमरावतीची भाषा शिकायला मला कुठं जावं लागेल? काव पोट्ट्या, पोरांना काय म्हणतात तिकडं? पोट्ट्या हो, बरोबर ना? विचारलं, का रे पोट्ट्या हो, तुम्हाला देव माहिती आहे का? आणि देव किती आहे? पोरं म्हणली, बाबा देव एक आहे. हा, बरं, देव एक आहे का? बर, देवाचं उत्तर किती आलं? देव किती? बोलत चला, किती? एक. बर, देव एक आहे. मग का रे बाबा, तुमच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे का? हा हा बाबा, आमच्या गावात मारुतीचं मंदिर. परत प्रश्न केला, का रे बाबा, तुमच्या गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे का? हा, आहे ना बाबा. तुमच्या गावात लक्ष्मी मातेचं मंदिर आहे का? हा, आहे ना बाबा. मग तुम्ही काय म्हणता, एक देव आहे? बाबांनी प्रश्न केला. ऐका बरं का, ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे देव एक आहे, पण त्याच्या प्रतिमा किती? काही लोक म्हटली गाडगे बाबा सांगितलं देव नाही, असं कोण म्हणतं? गाडगे बाबा कीर्तनाची सुरुवातच रामकृष्ण हरी या भजनाने करायची. याही पुढे जाऊन म्हणू का, सांगू का तुम्हाला, गाडगे बाबांचं आवडतं भजन माझ्या कृष्ण कन्हैयाच्या नावाने. यात अजून काय सांगू तुम्हाला, काय म्हणायचे गाडगे बाबा नेहमी कीर्तनामध्ये? एकच एक गोष्ट करायचे, काय? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन, सर्वांनी टाळ्या. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवोजी बाबा गोपाला, देवोजी
गाडगे बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला रे मेरे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे मेरे नंदलाला, गोपाला गोपाला रे मेरे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे मेरे नंदलाला. तुम्ही सर्वांनी म्हणायचंय, बोला मी पुढे म्हणते तुम्ही पाठीमागे म्हणायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गाडगे बाबा गोपाला, डेबोजी बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन. बोला राष्ट्रसंत गाडगे बाबांची जय. राष्ट्रसंत गाडगे बाबांची जय. कदाचित हे भजन म्हटलं तर आपल्या त्या ठिकाणी काय होणार आहे, तेने विना जीवा सुख नोय, एवढा अधिकार आहे बघा. म्हणून प्रयत्न करायचा आहे समाजामध्ये जीवन जगत असताना. गाडगेबाबांनी तळमळतेने सांगितलं. मी का तुकोबारायांचा अभंग घेऊन तुम्हाला त्याच्यावरती सांगते बघा, लक्षपूर्वक ऐका. सगळी प्रेमाची माणसं इथे येतात, सगळेच आपले माणसं आहेत बघा. एवढा आनंदाचा सोहळा आहे. आपली माणसं ज्यावेळेस आपल्याला भेटतात त्यावेळेस आपल्या देवाला आठवायला वेळ लागत नाही. समोर लक्ष द्या. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना काय करायचं ते आपल्याला कळत नाही. प्रत्येक वेळेस विचार करत राहतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतोय, ऐका बरं का, लक्षपूर्वक ऐका. एक व्यक्ती व्यवसाय करत असताना फार वैतागलेला होता. इतका वैतागला की प्रचंड. समोर लक्ष द्या, इकडं इकडं बघ. इतका वैतागलेला म्हटला, चहाची टपरी टाकली पैसे भेटत नाही, इस्त्रीचं दुकान टाकलं पैसे भेटत नाही, एका नोकरीला गेलो पैसे भेटत नाही, बाबा कीर्तनाला गेलो तर कोणी पैसे सुद्धा देत नाही, कपड्याचं दुकान टाकलं चालतच नाही, सगळेच धंदे सगळेच व्यवसाय काय झाले, फ्लॉप गेले. म्हटले आता करायचं काय. बघा माणूस वैतागून गेला. एवढा विचार करायला लागला की आता मी काय करू. एक कुठंतरी 20,000ची नोकरी लागली. ऐका, 20,000ची नोकरी लागल्यावर त्यांनी विचार केला आपण एखाद्या साधू बाबाकडे जाऊ आणि साधू बाबाला जाऊन काय करू, विचारू की बाबा कसं काय माझं पैशा पाण्याचं काय होईल का नाही. आपली किती अंधश्रद्धा असती हा. म्हणून गाडगे बाबा काय सांगतात, मी हा दृष्टांत पुढे कंटिन्यू करणार आहे. गाडगे बाबा सांगतात, अरे तुम्ही दगडाला देव म्हणता त्यापेक्षा माणसातला देव शोधा. का बरं दगडातला देव, दगडातला देव करू नका असं सांगितलं नाही, पण ऐका दगडातल्या देवाची निर्मिती कशी झाली. माऊली सुद्धा सुंदर सांगतात, सेंदरी हेंदरी देव का पूजिती भूते खेती. हा, मग आपण काय करतो बघा, एका गावामध्ये एक व्यक्ती आलता, यात्रा होती गावची, आणि म्हटलं असं करू आपण काय करू, हे सिंदूर घेऊन जाऊ आणि देव रंगून आणू. 3 दगड होते तिथं, 3 देव होते. 3 देवाला रंगवलं, उरलेला हाताचा रंग. म्हटले आता काय करायचं, असं करू पलीकडे एक दगड पडलेला त्याला महाराज त्याला काय करू, पुसून टाकू. 3ऱ्या दगडाला पुसला तरी हाताचा रंगच निघला नाही. काय केलं माहिती का दादा, 4था दगड घेतला आणि त्याला थोडासा रंग लावून टाकले. किती देव झाले, 4 देव झाले. मग अशी देवांची वाढ होत 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 गेली, त्याला नावं पडत गेली आणि अशा पद्धतीने जगभर असंख्य देव होत गेले. म्हणून जर तुम्हाला देवच पाहायचा असेल ना, तर तुम्ही या हृदयामध्ये, माणसाच्या हृदयामध्ये, स्वतःच्या हृदयामध्ये काय आहे, भगवंत आहे. त्या भगवंताला तुम्ही स्वतःला ओळखा. हे ज्ञानोबा तुकोबा सुद्धा हेच सांगतात की हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. तेच गाडगे बाबा सुद्धा सांगतात, वेगळं काही नाही. संत संत पदापर्यंत पोहोचतात कारण की त्यांच्याकडे दया, क्षमा, शांती असते. गाडगे बाबांनी सातत्याने सांगितलं, माणसाने माणसासाठी माणसासम वागणे. ऐका, पण आपण वागतोय का. आपले आपले पाहुणे रावळे सुद्धा आपल्याला बोलत नाही हो. किती आहे की, अरे नुसतं कुणी तिकडं म्हटलं ना, मी आता सांगत नाही तुम्हाला,
पण नुसतं कुणी म्हटलं तिथं की कुठल्याही जातीचं, आता मला कुठल्या जातीवर बोलायचं नाही, कारण की माझ्या गाडगे बाबांनी मला ते शिकवलंच नाही, माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ते शिकवलंच नाही. जात वीत गोत काय सांगितलंय, जातीचं काय करायचं नाही, भेदाभेद भ्रम अमंगळ. याही पुढे जाऊन सांगू, आपण जर जेवण वाढताना आपला आणि दुसरा बघितला ना, पंक्ती भेदाची मरती मुले असं प्रमाणे काय आपण काय म्हणतो, ही माझी बायको बसली जेवायला, चला 2 पळ्या भाजी तिला जास्ती वाढू, इतके प्रमाणे सांगत बसले ना लय वेळ जाईल. एक तर मी पहाटे 4 वाजता उठून प्रवास करून इथपर्यंत आलेले. पण सांगू तुम्हाला, आपली माणसं भेटल्यानंतर काय सुख असतं, हा सुख सोहळा एवढा आनंद आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, गाडगे बाबा नेहमी सांगतात, तेच गाडगे बाबांनी सांगितलेला समाजातली कितीतरी लोक आचार विचार उच्चार त्याचा करत आहेत, पण कोणीच म्हणत नाही की ते गाडगे बाबांमुळे. ते गाडगे बाबांच्या पुस्तकातून आम्ही वाचलं म्हणून आम्हाला कळालं. कोणीच म्हणत नाही ते गाडगे बाबांनी सांगितलेलं. का म्हणत नाही? कारण की असा वेंधळा वेश कुणाचा होता, माझ्या गाडगे बाबांचा. मला सांगा ना, त्यांनी स्वतः कधी अंगावरती कपडे सुद्धा नाही, चिंध्या लावल्या, चिंध्या. अरे जो जगावरती प्रेम करतो, जगाच्या कल्याणात संतांची विभूती आणि देह कष्टविती लेवुनी या चिंध्या अंगावरती, डोक्यावरती खापर घालायचे, कपडे चिंध्या लावायचे. ऐका ना, हातामध्ये खराटा. खराटा का घेतला असेल बरं बाबांनी हातामध्ये? अरे संपूर्ण परीट बांधवाला, संपूर्ण धोबी बांधवांना समजावं की माणसानं एकत्र येणं किती गरजेचं आहे. जोपर्यंत खराटा एकत्र बांधलेला आहे तोपर्यंत तो खराटा संपूर्ण गाव साफ करण्याचं काम करतो. पण तो खराटा जर सुटला गेला, विखुरला गेला, तर तो खराटा सुद्धा कचऱ्यामध्ये जमा होतो. यामुळं आपल्या समाजामध्ये एकी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही काळाची गरज. विठ्ठल विठ्ठल की हे आयुष्य असंच न जाता, चालताना बोलताना प्रत्येक वेळेस काय करायचं, तो माणूस वैतागला म्हटला, कुठंच आपल्याला पैसे भेटत नाही. मला सांगा, तुम्ही नोकरीला जाता कशासाठी? बोलत चला, नाही तर बघा लय कठीण होईल. हा, पैसे मिळावं म्हणून, 2 पैसे हातात यावे म्हणून. भूक नाही ना लागली कोणाला, ताट बसा मग सगळ्यांनी. 2 पैसे आपल्याला भेटावं म्हणून आपण नोकरीला जातो. तो माणूस वैतागला, मला कुठंच कस काय यशच कस काय नाही, आता मी करू काय? एक संत महात्मे होते, त्यांच्याकडे गेला, बाबा असं करा. अहो मी सगळे उद्योगधंदे करून बसलो, पण मला कशातच यश नाही. मला असा काहीतरी पर्याय द्या, असा काहीतरी पर्याय द्या की मला हाताशी 4-5 पैसे शरदनाना भेटतील. असं प्रयत्न करू की माझ्या खिशात मला गावाला, समाजाला, समाजाची पुण्यतिथी असेल ना, मी अशी 5,000ची देणगी लगेच पटकनी देऊन टाकेल. फक्त तेवढं काय करा, माझ्या उद्योगाला यश लागू द्या. असा विचार केला आणि साधू बाबा म्हटले, असं करतो, मी तुला एक महामंत्र देतो, एक चिठ्ठी देतो. ती चिठ्ठी तू घरी जाऊन काय करायचं, एकट्याने वाचायचं. बरोबर का? एकट्याने वाचायचं म्हटल्यानंतर ना, त्या ठिकाणी तो व्यक्ती घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर न लक्षपूर्वक ऐका, घरी गेल्यानंतर विचार केला, सगळे झोपले, त्यांनी ती चिठ्ठी उघडली. चिठ्ठी उघडल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये काय होतं, लक्षपूर्वक ऐका, कदाचित प्रयत्न करा. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं, त्या व्यक्तीचं नाव होतं, ते नाव वरती लिहिलं होतं आणि लिहायला सुरुवात केली होती, विठ्ठल. त्या व्यक्तीचं नाव लिहिलं होतं आणि लिहिलं होतं प्रिय, त्या दादाचं नाव, आणि खाली लिहायला सुरुवात केलं होतं, सकाळी तू उठल्यानंतर ना मला असं वाटलं तू मला आठवशील, पण तू मला आठवलं नाही. मला असं वाटलं तू ऑफिसला निघताना, तू चहा पिताना, चहाचा कप असताना, थोडासा आवाज वाढवा दादा, चहाचा कप हातात असताना तू मला आठवशील, पण तू मला आठवलं नाही. मला असं वाटलं तू आता गाडी चालू करताना तुला माझी आठवण येईल, ऑफिसला जाताना तरी तुम्हाला आठवशील, पण तू मला आठवलं नाही. अहो तुम्ही इकडे लक्ष द्या कीर्तनामध्ये. मला असं वाटलं की तू आता ऑफिस मध्ये गेलास, तुझ्या पाठीमागे कामाचा भरपूर व्याप आहे, निदान घरी येताना तरी तू मला आठवशील, पण तू मला आठवलं नाही. मी विचार केला, जाऊ द्या, कामाचा फार लोड आहे, तू मला आठवलं नाही, पण आता नंतर तरी मला तू आठवशील. तू ज्यावेळेस ऑफिस सुटल्यावरती घरी यायला लागला विकास दादा, घरी यायला लागल्यावर मला असं वाटलं आता तू मला आठवशील, पण आठवलं
नाही, मला असं वाटलं तू ज्या वेळेस दरवाजावरची बेल वाजवतो ना त्यावेळेस मला आता तरी वाटलं तू मला आठवशील, पण तू मला आठवलं नाही. नंतर मला असं वाटलं की आता 5 मिनिटानंतर तू घरात गेलास, तू हातपाय तोंड धुत्यानंतरनं मला असं वाटलं तू मला आता तरी आठवशील, पण तू मला आठवलं नाही. नंतर असं वाटलं तुझी पत्नी तुला चहा घेऊन आली, टीव्हीवरच्या बातम्या तू बघत बसला, मला आता वाटलं तू मला आता तरी आठवशील, पण तू मला आठवलं नाही. चहाचा कप तू प्यायला लागलास, चहा पिता पिता लेकरा बाळांबरोबर खेळलास, पण तरी मला वाटलं जाऊ दे आता खेळणं झाल्यानंतरनं आता तरी तू मला आठवशील, पण तू मला आठवलं. आता मला असं वाटलं सगळेजण बसलेत निवांत, आता संध्याकाळ झाली, 2 घास खाताना तू मला आठवशील, पण तू मला आठवलं नाही. मला असं वाटलं जाऊ दे, नाही दिवसभर तुला आठवण आली, पण कदाचित झोपताना तू सगळ्या लेकरांना गुड नाईट बाय म्हणत गेला, पण मला असं वाटलं माझी एकच अपेक्षा होती तोंडावर चादर घेताना डोळे बंद करताना एकदा तरी तू मला आठवशील, पण तू मला आठवलं नाही. खाली लिहिलं होतं तुझा लाडका भगवंत, जो पण कोणता देव तुम्हाला आवडतोय, आवडे देवासी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार. गाडगे बाबांनी सुद्धा गोपाला गोपाला भजन हृदयामध्ये त्या ठिकाणी काय केलं होतं, विराजमान केलं होतं. आपण फक्त म्हणतो पण ते आपल्या हृदयात उतरणं गरजेचं आहे, बरोबर ना. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळा देवाची आठवण काढतोय आपण, काढतोय का. आपल्याला आठवण केव्हा येते ऐका, महाराज सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हा संसार फार व्यसनी आहे. बाबांना सुद्धा कळालं, गाडगे बाबांना सुद्धा कळालं या संसारामध्ये काही नाही. संसार सोडून गाडगे बाबा निघाले आणि समाजाचं कल्याण करता हिता करता ते घराच्या बाहेर निघाले. मुली पत्नी त्यांना सगळ्यांना सोडून बाबा सुद्धा आले होते. आपल्याला सुद्धा असं वाटतं संसार कसा आहे, व्यसन. संसार दुःख मूळ संसार कसा आहे, दुःखाचा आहे, सगळ्यांना माहिती आहे ना. बघा खूप सुंदर वर्णन केलंय संसार दुःखमुळं, किंवा संसाराच्या तापेत तापलो मी देवाण करिता या सेवा कुटुंबाची. वैतागले तुकोबाराई सुद्धा तुम्ही आम्ही वैतागतात त्यात नवल नाही. बायकोत आहे, बायका तर एवढ्या वैतागतात ना, शिट्टी वाजून देऊ नका दादा, आवाज फक्त वाढवा, माझा कसा बसलेला आहे. त्यामुळे वारंवार मी तुम्हाला विनंती करते, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते, ऐका. महिला मंडळ तर एवढ्या वैतागत्यात, नवरा जर घरी आला ना त्यांनी भांडणं सुरू केली तर बायको म्हणते जाऊ दे बाई. मला सांगा ना, तुम्ही लगेच शेजारच्या बाईकडे जाता, अगं तुला काय सांगू माझ्या नवऱ्याची रोजचीच किरकिरी. मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला माझा प्रश्न आहे, शेजारच्या बाईला सांगून तुमचं दुःख कमी होतं का हो? ती बाई काय म्हणते माहितीये का, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको बरं का. अहो तुम्हाला सांगू का, महिलांचं आरक्षण एवढं आहे, मला लई तिकडं 50% आता वाढतच चाललंय, कमी नाही पण जास्तच. तुम्हाला सांगू का, याही पुढे जाऊन सांगू का, अहो वेड्या बहिणीची वेडी माया असं म्हणायला हरकत नाही. बायकांना वाटलं, महिलांना वाटलं, 1.5
1,500 आले. एका गावात माझं कीर्तन होतं आणि एका बाईला 1,500 आलते. मी गेली कीर्तनाला, चहा प्यायला बोलवलं. महाराज चहा कपात आणि बशी हातात, चहा पिऊ का नको? म्हणली ताई तुम्हाला 1,500 आले का हो? म्हणलं आम्हाला नसते देत म्हणलं पैसे. काय म्हणले माहिती का, बाई मला 1,500 आले, लय चांगलं झालं, मी त्या 1,500चं हे केलं. सांगू का, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण सांगते एखाद्या बहिणीने जर भावावरती प्रेम केलं तर भावाचं आयुष्य उज्ज्वल बनवते. एवढी प्रेम कोणामध्ये? बहिणीमध्ये. तुम्हाला कळालेलंच आहे. या बहिणींनी जर मनावर घेतलं तर गल्लीतला माणूस दिल्लीत नेऊन टाकला, आणि दिल्लीतला माणूस गल्लीत आणायची ताकद सुद्धा कोणावरती आहे? महिलांमध्ये. म्हणून महिलांनी काय केलं, असं विचार केला, चला जाऊ द्या, आता 1,500 येतात ना, अजून वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. म्हणून वेड्या बहिणीची वेडी माया सगळी त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये काय केली, उलाढाल करून टाकली. चला आता ब्रेकिंग न्यूज, लाडक्या बहिणींना इशारा, सगळे कागदपत्र चेक केले जाणार आहेत. मला माहिती नाही येणार आहेत का नाही येणार. मी तर माझा एकच पक्ष, माझं वारकरी लक्ष. म्हणून तुम्हाला सांगते, इतकं प्रेम करा. बहीण भावांमध्ये आज प्रेम राहिलेलं नाही. सांगण्याचा भाव असा की आपण काय करतो, जे नाही करायचं तिथं आपला वेळ व्यर्थ घालवतो. महिला मंडळ शेजारणीकडे जातो, तिला सांगतो असं कर ना ग, काय माझं लय दुःख तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. आणि ती तसंच दुसऱ्यांना सांगती, तुला माहिती का ग त्या शांताबाईने मला असं असं सांगितलं. गावभर बोबटवायला 1 मिनिट 1 सेकंद लागत नाही. खूप सुंदर नाथ बाबा सुद्धा सांगतात काय, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. आवाज द्या. या शेजारणीनं, या परीटवाडीतल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला गेलं ग बया 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 बया. मला पंढरीला गेलं ग बया. या शेजारीने बरं केलं ग बया. या शेजारीने बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारणीनं, या पाठीमागच्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला गेलं ग बया 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 बया. मला पंढरीला गेलं ग बया. या शेजारीने बरं नाही केलं ग बया. या शेजारीने बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट लई वाड, चालून चालून माझ्या पायाला आली ग फोड. आणि म्हणूनच म्हणते, या परीटवाडीतल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला कीर्तनाला नेलं ग बया 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 बया. मला कीर्तनाला नेलं ग बया. या शेजारीने बरं नाही केलं ग बया. या शेजारीने बरं नाही केलं ग बया. मला कीर्तनाला नेलं ग बया. मला कीर्तनाला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. विनोदाचा भाग सोडून द्या, पण कुणी आपलं चांगलं केलं तरी आपण त्याला चांगलं म्हणत नाही. एखादा म्हणला असेल, चल ना अरे परीटवाडीमध्ये अर्चना दीदींचं कीर्तन आहे, अरे चल एवढ्या लांबून ताई आल्या, धावत पळत आल्या, तर आपण जायला पाहिजे. हा आम्ही एवढे लांबून आलो, चला चला जाऊ जाऊ सगळेजण म्हटले. पण मग ती म्हटली, काय बाई तिचं ऐकून गेले कीर्तनाला, पायलंय दुखायला लागले, पायाला पार मुंग्या आल्या. असं वाटलं ती महाराज संपवत्यात का नाही संपवत, बरोबर की नाही. म्हणजे एखाद्याचं चांगलं केलं तरी आपल्याला पचत नाही, वाईट केलं बघा आपल्याला असं वाटतं जग आपल्याला लई चांगलं म्हणतं. तुमच्या तोंडावरती तुम्हाला गोड बोलतात आणि तुमच्या पाठीमाग तुमची निंदा केली जाते, हे आपल्याला माहितीच नाही. म्हणून जगात असताना गाडगे बाबा खूप सुंदर सांगतात, संत संत पदापर्यंत पोहोचत असताना संतांना कमी यातना आहेत का. गाडगे बाबांना एवढा त्रास झाला, अरे गाडगे बाबांनी जे जे कार्य केलं ना, त्या कार्यातून त्यांना एकच दाखवायचं होतं
की मी समाजाकरता देणं आहे आणि मी समाजाच्या कार्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगात येऊ शकतो. गाडगेबाबांना पोहता येत नव्हतं. सगळे मुलं पोहायचे, त्यांनी विचार केला सगळे पोहतायत आणि मला काय येत नाही. मी कवर कपडे धरून तिथं नदीच्या तीरावर किती दिवस बसायचं. सगळे असे धडाधड उड्या मारायचे, डुबक्या घ्यायचे, अशा उड्या मारायचे. गाडगेबाबांना राहवलं नाही. म्हटले मला हे का जमत नाही. आपण असं करतो का? एखाद्या माणसाला नसेल जमत इस्त्री, एखादा महिला मंडळ तुम्हाला नसेल जमत इस्त्री, तर आपण विचार करायचं मला का जमत नाही, हे मी करणारच. म्हणजे माणसानं आयुष्यामध्ये जिद्दी असावं. हे कोणाकडून शिकायचं? राष्ट्रसंत गाडगेबाबांकडून. खूप सुंदर चरित्रामध्ये वर्णन केले. बाबा म्हटले मला हे का जमत नाही. मी सगळ्या गोष्टी करतो ना, मला हे जमलंच पाहिजे, मला हे आलंच पाहिजे. पोहता येत नसताना सुद्धा नदीच्या पात्रामध्ये उडी मारली. डुबक्या खात खात तळाला गेले. सगळं पाणी पोटामध्ये गेलं. विचार केला मला काहीच जमत नाहीये. का मी तळाला चाललोय, का खाली चाललोय. सगळे लोक म्हणले हे ती येडे, त्याला काय कळत नाही, ते मुद्दाम त्या ठिकाणी काय करत असेल, नखरे करत असेल. लोक लवकर वाचवायला सुद्धा आली नाही. शेवटी सगळ्यांनी आईबापांनी धरून बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी आईबाप रडायला लागले. 5 ते 10 मिनिटात गाडगेबाबा ते त्या ठिकाणी उठून बसलेत. ऐका बरं का, 5 ते 10 मिनिटात गाडगेबाबा उठून बसलेत. गाडगेबाबांनी विचार केला तरी गाडगेबाबा शांत नाही. विचार केला आपल्याला हे जमलंच पाहिजे. सातत्याने रोज नदीच्या पात्रावर गेले, रोज डुबक्या खाल्ल्या, रोज त्या ठिकाणी नदीमध्ये उड्या मारल्या. एवढे तरबेज झाले, इतके तरबेज झाले पोहण्यामध्ये, इतके तरबेज झाले. म्हणजे यातून त्यांनी काय शिकवलं आपल्याला? जे तुम्ही सातत्याने प्रयत्न करताल एखादी गोष्ट, महिला मंडळ रांगोळी काढता येत नाहीये, पण ती ज्यावेळेस रोज रोज तुम्ही काढत गेला तर एक दिवस तुम्हाला सुंदर सुबक अशी रांगोळी काढता येणार आहे. माहिती आहे ना. म्हणून प्रयत्न करा. गाडगेबाबांनी प्रयत्न केला. एक दिवस गावामध्ये एवढा मोठा पूर आला, एवढा मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये लोक वाहून चाललेले. ऐका, जगाच्या कल्याणात संतांची विभूती. गाडगेबाबांनी विचार केला मी आहे ना. गाडगेबाबांनी त्या ठिकाणी जायला निघाले, सगळ्यांना वाचवायला. नदीच्या पात्रामध्ये उडी मारणार. एक व्यक्ती आला, म्हटले चला आपल्या दोघांमध्ये काय लावू, पैंज लावू. म्हटले तुम्ही जिंकताय का मी जिंकते, दोघांमध्ये काय करू, पैंज लावू. आता बघा, पैंज लावली. दोघं त्या नदीच्या पात्रामध्ये उतरले आणि नदीच्या पात्रामध्ये उतरल्यानंतर गाडगेबाबांनी असंख्य लोकांना बाहेर काढलं पाण्यातून वाचून. पण तो व्यक्ती जो पैंज लावलेला होता ना, तो नदीच्या तीरामध्ये तो भवरा आला. पाण्याचा जो भवरा असतो त्याच्यामध्ये गटकळ्या खात खात तो त्या ठिकाणी किनाऱ्यावरती जाऊन मरण पावला. माघारी आले बाबा. विचारलं सगळं, यार तुझ्यासोबत होता कुठं गेला. अरे म्हणले तो भवऱ्यात अडकला आणि तो तिकडं गेला. ऐका, आयुष्यामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही जे काम करताय ना, आपलं गणित कुठं चुकतं सांगू का. चहाची टपरी टाकली गिराईक नाही आलं का आपण टपरी लगेच बंद करतो, लगेच तिकडं दुसरं दुकान टाकतो. एकच करा ना, एकच सातत्यात त्याच्यामध्ये तरबेज होताल तुम्ही. केव्हा त्याचा परिपूर्ण अभ्यास घ्या. साऊंड सिस्टीम घेतली म्हणजे नुसतं फायदा आहे का. लाखाची साऊंड सिस्टीम घेतली पण ती सातत्याने तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करत गेला, सातत्याने तुम्ही त्याच्यात शिकत गेला, तर एक दिवस तुम्ही त्या सिस्टीममध्ये सुद्धा मास्टर होणार आहे. कॅमेराचं तसं आहे, मृदुंगाचं तसं आहे, सगळ्या गोष्टीचं तशाच पद्धतीचं आहे. म्हणून प्रयत्न करा. आयुष्यामध्ये वेळ वाया घालू नका. सातत्याने प्रयत्न करा की हा क्षण एका सेकंदामध्ये हा जीव काय होणार आहे. इथं बसलेल्यांना माझा एक प्रश्न आहे, मला सांगा तुम्ही मायबापू, तुम्ही कुणी पण सांगा, अर्चना ताई अजून मी 4 दिवस ठणठणीत जगणार आहे. 4च दिवस, महिन्याचं, वर्षाचं, आठवड्याचं जाऊ द्या, किती काय. विकास दादा असं करा, 1 लाखाचा चेक देते आणि तिथं लिहा, अर्चना दीदी मी अजून 4 दिवस जगन. हा, किंवा मग तुम्ही मला विचारा, मी सुद्धा सांगू शकत नाही मी अजून उद्याचा दिवस बघेल की नाही. आहे का भरोसा देहाचा. जातस्य हि ध्रुव्य मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात्म परिहार्यर्ते नत्वम सोचत तुमरसी. काय सांगतात त्या ठिकाणी नाही कळाला आम्हाला श्लोक. जो जीव जन्माला आलेला आहे त्याला मरण आहेच. नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत